तिकडे गुजरातमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या भीषण पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। वलसाड जिल्ह्यामधील उमरगाम तालुक्यातल्या टिंबी गावामध्ये पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या एका चिमुकल्याला काही धाडसी तरुणांनी जीव धोक्यात घालून वाचवलाय। प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पुराच्या पाण्यामध्ये उतरून या तरुणांनी दाखवलेलं धाडस आता सर्व स्तरातून कौतुकाचा विषय ठरत आहे। सध्या गुजरातच्या वलसाड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पूर सदृश्य स्थिती आहे आणि अनेक घरं ही पाण्याखाली गेलेली आहेत। याच घरामध्ये एक चिमुकला अडकून पडलेला होता आणि याच चिमुकलेल्या अवघ्या 1 ते 2 वर्षाचा हा चिमुकला या चिमुकल्याला या तरुणांनी अत्यंत धाडसानं सुखरूपपणे बाहेर काढला। तर अहमदाबाद जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानंतर निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे गॅलॉप्स इंडस्ट्रियल पार्कसह अनेक औद्योगिक परिसर देखील जलमय झाले आहेत। कारखाने आणि गोदामांमध्ये अडकलेल्या शेकडो कामगारांच्या मदतीसाठी भारतीय लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनानं संयुक्त बचाव मोहीम हाती घेतली आहे। बोटी, लष्करी वाहनं आणि विशेष यंत्रणांच्या मदतीनं अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सध्या सुरू आहे। हे बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। पुराच्या संकटामध्ये लष्करानं दाखवलेल्या तत्परतेमुळे शेकडो नागरिकांना दिलासा मिळाला। आणि गुजरातनंतर बातमी आहे कर्नाटकातून। कर्नाटकातील प्रसिद्ध जोग धबधबा सध्या आपल्या मनमोहक रूपामुळे पर्यटकांचं आकर्षणाचा केंद्रबिंदू बनलाय। अनेक दिवस धुक्यानं झाकलेले हे धबधबे आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत। निसर्गप्रेमींसाठी ही एक पर्वणीच ठरताना दिसते। पावसाळ्यामुळे धबधब्याचा प्रवाह अधिक भव्य दिसतोय। पुढील काही दिवसांमध्ये हवामान बदलण्याची शक्यता आहे, त्यामुळे पर्यटकांनी लवकरात लवकर इथं भेट द्यावी असं आवाहन स्थानिक आणि प्रशासनाकडून देखील करण्यात येत आहे। भारतातील सर्वाधिक आकर्षक धबधब्यांपैकी एक असलेला जोग धबधबा आणि याच धबधब्याची ही नयनरम्य दृश्य पर्यटकांना आकर्षित करताना दिसतात। तिकडे जम्मू काश्मीरमधील डोडा जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीकडे आणि दरडीच्या संकटानं नागरिकांचं जीवन पुन्हा एकदा विस्कळीत केलंय। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। थाठरीसह अनेक भागांमध्ये अचानक आलेल्या पुरामुळे घरं, दुकानं, वाहनं आणि रस्त्यांचं देखील मोठं नुकसान झालंय। डोडा काष्टवार महामार्गावरील वाहतुकीवर देखील परिणाम झालाय। मात्र डोडामधील नागरिकांसाठी ही केवळ एका पावसाची कहाणी नाही, तर वारंवार येणाऱ्या पुरामुळे अनेक कुटुंब वर्षानुवर्ष विस्थापनाचं जीवन जगतायत। प्रत्येक वेळी पूर आला की घरं, त्याचबरोबर संसारोपयोगी साहित्य आणि जनावरं वाहून जातात, तर पुनर्वसन आणि जमिनीच्या आश्वासनांची पूर्तता मात्र केली जात नाही, अशी खंत इथले स्थानिक नागरिक व्यक्त करतात।